नीट 2026च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना NTAनं जाहीर केलेली आहे आणि ती सूचना कोणती आहे ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी माहिती रिफंडबद्दल माहिती पडली पाहिजे. जे पण रिफंड होते, तर मला माहीतच असेल की नीट 2026चा पेपर फुटला होता. त्याच्यानंतर फुटल्यानंतर ती एक्झाम कॅन्सल करण्यात आली होती आणि त्यांनी NTAने सांगितलेलं सुद्धा होतं की जे पण तुमची फीस होती ती तुम्हाला परत देण्यात येईल. त्याच्यासोबतच जी एक्झाम आहे ते फ्रीमध्ये कंडक्ट करण्यात येणार आहे 2026 मध्ये, म्हणजे यावर्षी. तर आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की तुम्हाला जे रिफंड आहे, जे पण तुम्ही पैसे भरलेले होते अगोदर, ते परत कसे मिळणार आहे याच्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती या नोटीसमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे. पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्हाला जे पण काही डाऊट असतात काउन्सिलिंग रिलेटेड, नीट रिलेटेड सगळं काही तुम्हाला या चॅनलवरती समजवल्या जात असतं. म्हणजे सगळे काही इन्फॉर्मेशन या चॅनलवरती तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड नीट 2026 ची भेटणार आहे. ठीक आहे? तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता आपण एक-एक करून सगळी नोटीस बघून घेऊया. तर पब्लिक नोटीस NTAनं ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांच्या टाकलेली आहे 22 मे 2026 रोजी. आता यांनी याच्यामध्ये काय-काय सांगितलेलं आहे, तर एक-एक करून आपण सगळ्या गोष्टी बघून घेऊया. तर इन द कंटिन्युएशन ऑफ पब्लिक डेटेड 12/5/2026 रिगार्डिंग रिफंडिंग ऑफ एक्झामिनेशन फी फॉर नीट UG 2026, द नॅशनल टेस्टिंग एजन्सी hereby inform all candidates that dedicated facility has been made available on NEET UG 2026 registration portal for submission of preferred bank account detail for processing of a fees refund. म्हणजे जी पण ऑनलाईन वेबसाईट आहे याच्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सरळ सरळ सांगून देतो तुम्हाला मी. तर याच्यावरती जाऊन तुम्हाला लॉग इन मध्ये जायचं आहे. कशामध्ये जायचं आहे? तुमच्या लॉग इन मध्ये. आता लॉग इन कुठे दिसत आहे का तुम्हाला इथं? तर हो, हे बघा, फी रिफंड विंडो फॉर नीट 2026. इथं गेल्यानंतर तुम्हाला काय काय करायचं आहे, तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि जे पण कॅप्चा तिथं दिलेला आहे ते टाकायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एकदम जी पण डिटेल्स आहे, हा डिटेल्स तुम्हाला प्रॉपरपणे भरायचे आहे. तर कोणते कोणते डिटेल्स, तर अकाउंट होल्डर नेम जे पण तुमचं तुम्ही टाकत आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये अकाउंट होल्डर नेम आलं पाहिजे ॲज पर बँक अकाउंट. त्याच्यानंतर IFSC कोड, जे पण IFSC कोड असतो तुमचं, ते पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर अकाउंट नंबर जे पण आहे ते आणि त्याच्यासोबतच बँक नेम. ठीक आहे? या 4 गोष्टी असणं मॅन्डेटरी आहे, म्हणजे मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे. ठीक आहे? आणि जर का तुम्हाला अपलोड स्कॅन कॉपी ऑफ कॅन्सल चेक हे जर तुम्ही टाकलं, ते ऑप्शनल तुम्हाला आहे. आता याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे बघून घेऊया तरी सुद्धा आपण. तर कॅन्डिडेट मे लॉग इन टू नीट UG रजिस्ट्रेशन पोर्टल युजिंग देअर लॉग इन क्रेडेन्शियल अँड क्लिक ऑन द रिफंड लिंक टू ॲक्सेस रिफंड पोर्टल. म्हणजे लॉग इन झाली, मी तुम्हाला दाखवलं लॉग इन कसं करायचं आहे, या सगळ्या इन्फॉर्मेशन भरायच्या आहे. या सगळ्या इन्फॉर्मेशन भरल्या तुम्हाला, तर तुम्हाला याच्यानंतर जेव्हा तुमचं लॉग इन होऊन जाईल तेव्हा त्या पोर्टलवरती एक काय दिसणार आहे, तर रिफंडचं ऑप्शन दिसणार आहे. रिफंड पोर्टल दिसणार आहे. काय दिसणार आहे? रिफंड पोर्टल. वेअर दे मे सबमिट देअर बँक अकाउंट डिटेल्स. आता बँक अकाउंट डिटेल्स कोणते कोणते आहे, तर जे पण तुमचं बँकवरती अकाउंट नंबर, अकाउंटवरती होल्डरचं जे पण नाव आहे, जे जे AC आहे, जे अकाउंट आहे, जे कोणाचा पण असेल तो, तर त्यांचं नाव पाहिजे जे बँकवरती लिहिलेलं आहे. त्याच्यासोबतच IFSC कोड पाहिजे, बँक अकाउंट नंबर पाहिजे आणि बँकेचं नाव पाहिजे. ठीक आहे? त्याच्यानंतर आफ्टर सबमिशन ऑफ द डिटेल्स by the candidate, the same shall be treated as the final and no further changes shall be permitted thereafter. म्हणजे जे पण तुम्ही टाकलं तेच तुमचं काय धरण्यात येईल, फायनल धरण्यात येईल, त्याच्यात कोणतं पण बदल करता येणार नाही, असं सरळ सरळ इथं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे? द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू फिल डिटेल मेन्शन ॲट एनेक्चर 1. आता आत्ताच सांगितलं मी काय काय तुम्हाला भरायचं आहे, तर ते तुम्ही एकदम सावधानीपूर्वक भरायचं आहे, जेणेकरून तुमचं एक पण नंबर चुकला तर तुमचे पैसे कुठं ना कुठं अटकून राहील. ठीक आहे? तर याची भान ठेवायची आहे. त्याच्यानंतर द फॅसिलिटी फॉर सबमिशन ऑफ बँक अकाउंट डिटेल्स शॅल लिव्ह 22 मे 2026 टू 27 मे 2026 अप टू 11:50. ठीक आहे? म्हणजे फक्त आणि फक्त 22 मे ते कितीपर्यंत? 27 मे पर्यंत ते राहणार आहे. त्याच्यानंतर राहणार नाही. तर याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. कॅन्डिडेट आर ॲडवाइज नॉट टू इनिशिएट चार्ज बॅक नीट UG एक्झामिनेशन. ठीक आहे? तर त्याच्यानंतर चार्जबॅक करायचं नाही, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. सो आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळाली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याच्यासोबतच तुम्हाला जर का एकदम परफेक्ट काउन्सिलिंग हवी असेल, परफेक्ट गाईडन्स हवा असेल, तर तुम्ही नक्की मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, अथवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. जेव्हा पण तुमची नीट परीक्षा झाली
तेव्हा आपण तुम्हाला एक एक गोष्ट एकदम सविस्तरपणे या चॅनलवरती क्लिअर करणार आहोत. सो थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमचा नीटचा पेपर आत्ताच्या नीटपेक्षा चांगला जावा. धन्यवाद.